Okay, good morning all of you. Okay, बघा, today I will discuss preparation of alcohol. Today I will discuss preparation of alcohol. तर लास्ट लेक्चरला आपण अल्कोहोल तयार करण्याच्या मेथड बघतो आहे. अगोदरही आपण पाहिलेले आहेत. तर नंबर ऑफ मेथड आपण पाहिलेत. त्याच्यानंतरची आपल्याला नवीन मेथड बघायची आज प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल म्हणजे अल्कोहोल तयार करण्याची न्यू मेथड बघायचे. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे ग्रिग्नार्ड रिॲक्शन पासून काय करायचं आहे, आपल्याला अल्कोहोल तयार करायचं आहे. काय करायचं आहे, ग्रिग्नार्ड रिॲक्शन पासून अल्कोहोल तयार करायचं आहे. ओके, तर पाहूयात. ग्रिग्नार्ड रिएजंट आहे तुमचा RMgX. ग्रिग्नार्ड रिएजंट कोणता आहे, RMgX. ओके, आर वरती चार्ज येतो म्हणजे जर समजा आपण ग्रिग्नार्डचं डिसोसिएशन केलं तर त्याच्यावरती आर वरती चार्ज असतो मायनस, Mg वरती चार्ज असतो प्लस आणि एक्स वरती असतो मायनस. ओके, तर आपल्याला अल्कोहोल तयार करायचं आहे ग्रिग्नार्ड रिएजंट वापरून. आपल्याला काय तयार करायचं आहे, अल्कोहोल तयार करायचं आहे ग्रिग्नार्ड रिएजंट यूज करून. त्याच्यामध्ये ग्रिग्नार्ड रिएजंट कोणता आहे, RMgX. आर म्हणजे काय असेल, एनी अल्किल ग्रुप, एनी अल्किल ग्रुप. ओके, कोणताही तुम्ही अल्किल ग्रुप घेऊ शकता किंवा अरिल ग्रुप घेऊ शकता. Mg हा तुमचा मेटल असेल, मॅग्नेशियम. X म्हणजे तुमचा काय असेल, हॅलोजन फॅमिलीमधला ग्रुप, हॅलोजन फॅमिलीमधला X. ओके, त्याचं डिसोसिएशन जर आपण केलं तर RMgX असं डिसोसिएशन करतो. ही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला अल्कोहोल तयार करायचं आहे. सर्वांना हे कळालं, हे कसं तयार झालं कळालं, RMgX. तर बघूयात अल्कोहोल कसं तयार होतं. बघा, मी पहिल्यांदा घेतो when an aldehyde on reacted with Grignard reagent RMgX, okay, in presence of water H3O plus किंवा H2O to form alcohol. to form तुमचा काय तयार होतो, अल्कोहोल. ओके, बघा, वाटल्यास इथं R' असंही म्हटलं तरी चालेल. टू फॉर्म अल्कोहोल म्हणजे आपण अल्डिहाइड घेतला, याचं नाव आहे अल्डिहाइड. ओके, हा आहे तुमचा RMgX ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, अल्किल मॅग्नेशियम हलाइड असं म्हणू शकतो आपण याला, अल्किल मॅग्नेशियम हलाइड. ओके, त्याच्यानंतर हा आहे तुमचा सेकंडरी अल्कोहोल. हा आहे तुमचा सेकंडरी अल्कोहोल. हे तुम्ही काय करू शकता, बघू शकता. ओके, आता याच्यानंतर आपल्याला हे जे रिॲक्शन होते ॲक्च्युली कशी होते, काय होते, ह्याचं आपल्याला उत्तर बघायचं आहे, मेकॅनिझम बघायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला याचा बाय प्रॉडक्ट लिहावा लागेल. बाय प्रॉडक्ट येतो Mgx आणि ह्या ठिकाणी असेल तुमचा OH. ओके, तर पाहूयात आपण ह्याचं मेकॅनिझम ॲक्च्युली होतं कसं, बघूयात मेकॅनिझम. सर्वांनी लक्ष द्या. ओके, मेकॅनिझम पाहूयात. पहिल्यांदा घ्यायचा अल्डिहाइड RC डबल बॉन्ड OH. ओके, त्याच्यावरती टाकायचं RMgX, RMgX. R वरती चार्ज असतो मायनस, Mg वरती असतो प्लस, परत X वरती असतो मायनस. ओके, हा जो R मायनस आहे हा काय काम करतो, कार्बोनिल कार्बन कसा म्हणजे ह्याच्यावरती अटॅक करतो. ॲक्च्युली ह्याच्यावरती काय करतो, हा अटॅक करतो. पण मला सांगा, हा कार्बोनिल कार्बन कसला आहे तुमचा, इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग आहे, म्हणजे त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे. हा काय काम करतो, इलेक्ट्रॉन विड्रॉ करण्याचं काम करतो. काय काम करतो, हा इलेक्ट्रॉन विड्रॉ करण्याचं काम करतो. तेही तुम्ही काय करू शकता, पाहू शकता. त्याच्यानंतर जो तुमचा ग्रिग्नार्ड रिएजंट आहे, जो तुमचा ग्रिग्नार्ड रिएजंट आहे कोणता, हा तुमचा काय आहे, ग्रिग्नार्ड रिएजंट आहे. ओके, याचा आर वरती काय आहे तुमचा मायनस आहे. हा जो तुमचा ग्रिग्नार्ड रिएजंट आहे हा काय इलेक्ट्रॉन रिच आहे. हा कसा आहे, इलेक्ट्रॉन रिच आहे. आणि हा आहे तुमचा इलेक्ट्रॉन डेफिशियंट. मग रिच वरचा अटॅक कुठं होईल तुमचा, इलेक्ट्रॉन डेफिशियंट वरती.
म्हणून तुम्ही ॲरो काय करता, रिचकडून डीपीसीएनकडे दाखवता. ज्यावेळेस हा इतर ठिकाणी अटॅक करेल त्यावेळेस हा बॉन्ड काय होईल, ऑटोमॅटिकली वरती जाईल. कारण ऑक्सिजन कसं आहे, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असल्यामुळे काय होईल, तो इलेक्ट्रॉन ओढून घेईल. मग काय येईल आन्सर, म्हणजे तुमचा इंटरमिजिएट आर आहे असा, हा जो तुमचा आर आहे असा लिहिला. त्याच्यानंतर सी ऑक्सिजनवरती O मायनस, ओके. एच तुमचा आहे असा, जो जोडलेला आहे तो आपण आर, ओके. त्याच्यानंतर राहिला खाली काय तुमचा Mg प्लस, इथं काय असेल तुमचा Mg प्लस आणि हा असेल तुमचा X मायनस, हा असेल तुमचा X मायनस. परत हा O मायनस काय करेल, Mg वरती अटॅक करेल आणि त्याच्यामध्ये काय होईल, बॉन्ड फॉर्मेशन होईल. बघा आर सी ओ Mgx म्हणूयात, या ठिकाणी तुमचा H आणि हा आहे असा तुमचा आर. इथपर्यंत कळालं सर्वांना. मायनसचा अटॅक ह्या कार्बोनिलवरती केला, हा बॉन्ड वरती गेला. इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे इलेक्ट्रॉन त्याने ओढून घेतले. परत ह्याच्यामध्ये बॉन्डिंग फॉर्मेशन झालं, OMgx तयार झाला. परत ह्याच्यावरती काय केलं जातं, पाणी टाकलं जातं H3O प्लस, म्हणजेच H प्लस असतो, दुसरा असतो तुमचा OH मायनस, ओके. हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड ऑटोमॅटिकली ब्रेक होतो, म्हणजेच तुमचा O मायनस काय करेल, H ॲब्स्ट्रॅक्ट करेल आणि Mg प्लस आणि OH मायनस तुमचा बाहेर पडेल, ओके. म्हणजे काय होईल बघा, हा तुमचा R COH, ह्या ठिकाणी R आणि ह्या ठिकाणी तुमचा H, म्हणजे हा काय तयार झाला तुमचा सेकंडरी अल्कोहोल. काय तयार झाला, सेकंडरी अल्कोहोल तयार झाला. प्लस बाय प्रॉडक्ट काय बाहेर पडेल तुमचा, काय बाहेर पडेल, Mg आहे असा, X हा आहे असा आणि ह्याच्यामधला OH हा काय असेल तुमचा बाय प्रोडक्ट बाहेर पडेल. हे तुम्ही काय करू शकता, लक्षात ठेवू शकता. आणि तुम्हाला काय करायचं आहे, नोट डाऊन करून घ्यायचं आहे. सर्वांनी नोट डाऊन करून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, ओके. हे असेल याचं मेकॅनिझम. म्हणजे तुम्हाला काय कळालं, जर समजा तुम्ही अल्डिहाइडवरती ग्रिग्नार्ड रिएजंट टाकला तर तुम्हाला काय मिळतो, सेकंडरी अल्कोहोल मिळतो. अल्डिहाइडवरती ग्रिग्नार्ड रिएजंट टाकला तर तुम्हाला काय मिळतो, सेकंडरी अल्कोहोल मिळतो. हे लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात आपण, म्हणजे तुम्हाला छानसं कळेल. बघा अजून एखादं एक्झाम्पल पाहूयात, नीट लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे, ओके. बघा अजून एखादं एक्झाम्पल पाहूयात. acetaldehyde on reacted with methyl magnesium bromide, acetaldehyde on reacted with methyl magnesium bromide to form तुमचा काय तयार होतो, सेकंडरी अल्कोहोल. तुमचा तयार काय होतो, सेकंडरी अल्कोहोल. याचंच नाव काय आहे, प्रोपेन टू ऑल, किंवा आपण याला म्हणतो 2-प्रोपॅनॉल. यालाच आपण काय म्हणतो, 2-प्रोपॅनॉल. कळते सर्वांना. acetaldehyde on reacted with methyl magnesium bromide in presence of water to form 2-propanol and byproduct असेल तुमचा MgBr आणि हा असेल तुमचा OH, ओके. ते तुम्ही लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. याचं मेकॅनिझम पाहूयात. बघा हे असेल तुमचं एक्झाम्पल, ह्याच्यानंतर याचं मेकॅनिझम. बघा मेकॅनिझम स्टेप फर्स्टमध्ये काय होतं, ॲसिटाल्डिहाइड वरती अटॅक करतो. कोण करतो, हा तुमचा मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, ओके. बघा ह्याच्यामध्ये काय करतो, हा CH3 मायनस असतो. मायनस काय काम करेल, याच्यावरती अटॅक करेल. परत हा बॉन्ड वरती जाईल. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अटॅक याच्यावरती केला, हा बॉन्ड ॲटोमॅटिक वरती गेला. त्याच्यानंतर तुम्हाला काय मिळेल, CH3CO मायनस, ओके. अटॅक काय झाला याला, CH3 म्हणजे हा तुमचा CH3 तयार झाला आहे, ओके. त्याच्यानंतर त्याला H आहे असा, हा तुमचा H असेल, ओके. त्याच्यानंतर जो तुमचा MgBr बाहेर पडला आहे तो तुम्ही काय करू शकता, ह्या ठिकाणी जोडू शकता OMgBr. आणि फर्दर ह्याच्यावरती काय केलं जातं, हायड्रोलिसिस केलं जातं. त्यावेळेस काय होतं, तुमचा हा बॉन्ड काय होतो, ऑटोमॅटिकली ब्रेक होतो. या ठिकाणी H आणि MgBr मध्ये OH ॲड होतो. म्हणजेच तुम्हाला उत्तर मिळेल सेकंडरी अल्कोहोल. म्हणजेच तुमचा काय असतो, हा प्रोपेन टू ऑल किंवा 2-प्रोपॅनॉल प्लस बाय प्रॉडक्ट असेल तुमचा
Br आणि वॉटरमधला OH. कळतंय सर्वांना? हा तुमचा प्रोडक्ट असेल. हे तुम्ही काय करू शकता, लिहून घेऊ शकता. साधं सोपं एक्झाम्पल आहे, ते तुम्ही काय करू शकता. आपण बघतोय काय, अल्कोहोल. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपलं अल्कोहोल तयार होतोय. हे लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपलं काय तयार होतंय, अल्कोहोल तयार होतं आहे. ओके, लिहून घ्या सर्वांनी पटकिनी. 1 मिनिटाचा वेळ घ्या, लिहून घ्या. लिहिलं सर्वांनी? ठीक आहे, छान. पुढे बघूयात. ओके, पुढे बघा. हे झालं अल्डिहाइडचं. त्याच्यानंतर आता इथं तुम्ही लिहून ठेवू शकता. जर समजा तुम्ही अल्डिहाइडवरती RMgX टाकला, म्हणजे काय टाकला, ग्रिग्नार्ड रिएक्शन टाकला, रिएजंट टाकला, तर तुम्हाला काय मिळतो, कोणता अल्कोहोल मिळतो, सेकंडरी अल्कोहोल. तुम्हाला काय मिळतो, सेकंडरी अल्कोहोल मिळतो. हे लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. अल्डिहाइडवरती RMgX टाकला तर तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल मिळतो. त्याच्यानंतर आपण बघूयात कीटोनचं. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे कीटोन. बघा, कीटोनचा फंक्शनल ग्रुप सर्वांना माहिती असेल. काय आहे कीटोन, कसं लिहिलं जातं कीटोनला. बघा, कीटोन RC डबल बॉन्ड O R किंवा R'. ओके, हा झाला तुमचा कीटोन. हा असेल तुमचा कीटोन. ओके, कीटोन ऑन रिएक्टेड विथ काय आहे तुमचा हा RMgX इन प्रेझेन्स ऑफ वॉटर टू फॉर्म. तुम्हाला कसला अल्कोहोल मिळेल, टर्शरी अल्कोहोल मिळेल. कसला अल्कोहोल मिळेल, टर्शरी अल्कोहोल मिळेल. कळतंय सर्वांना? तुम्हाला काय मिळेल, टर्शरी अल्कोहोल मिळेल. ही लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. मेकॅनिझम सेम तेच असेल, मेकॅनिझममध्ये काहीही फरक येणार नाही. ओके, म्हणजे तुम्ही इथं लिहायचं आहे कीटोन जर असेल तुमचा तर तुम्हाला काय मिळतो, ह्याच्यावरती काय टाकला तुम्ही RMgX तर तुम्हाला मिळतो टर्शरी अल्कोहोल. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन विचारला जाऊ शकेल. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन विचारला जाऊ शकेल. काय विचारला जाऊ शकेल, जर समजा तुम्हाला अल्डिहाइडवरती RMgX टाकला तर तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल मिळेल, आणि जर समजा तुम्ही कीटोनवरती RMgX टाकला तर तुम्हाला टर्शरी अल्कोहोल मिळेल. पण क्वेश्चन विचारला जाईल कीटोनवरती RMgX टाकला तर तुम्हाला कोणता अल्कोहोल मिळेल, तर टर्शरी अल्कोहोल मिळेल. ते आपण एक्झाम्पल घेऊन ह्या ठिकाणी पाहिलेलं आहे. याचं एक्झाम्पल तुम्ही नंबर ऑफ एक्झाम्पल घेऊ शकता. तुम्हाला होमवर्कसाठी हे एक्झाम्पल लिहून घ्या. ओके, ॲसिटोन ऑन रिॲक्टेड विथ ह्या ठिकाणी घ्या तुम्ही CH3MgBr. ओके, इन प्रेझेन्स ऑफ H2O. हे एक्झाम्पल तुम्ही काय करायचं आहे, होमवर्कसाठी करून घेऊन यायचं. ओके, ह्याचं मी ॲन्सर सांगतो, याचं मेकॅनिझम सहित तुम्ही करायचं आहे. ॲन्सर काय येईल याचं, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. टर्शरी ब्युटिल अल्कोहोल हे याचं काय असेल, नाव असेल. हे लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. लिहून घ्या सर्वांनी. लिहिलं? त्याच्यानंतर आपल्याला ग्रिग्नार्डची पुढचा पॉईंट बघायचा आहे. अल्डिहाइडवर पाहिलं आपण, कीटोनवर पाहिलं. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे, लिहिलं सर्वांनी हे अल्डिहाइड कीटोन. सर्वांनी लिहून घ्या. एक्झाम्पल आहे, होमवर्कसाठी मी ॲन्सर काढून दिलं आहे. ह्याचं मेकॅनिझम तुम्ही करा. जसं अल्डिहाइडला केलं होतं तसंच करायचं. CH3 मायनस आहे, अटॅक याच्यावरती करायचा, हा बॉन्ड वरती जाईल. OMgX इथं प्लस असतो, हा ह्याच्या ठिकाणी अटॅक होईल. H2 केलं की तुमचं अल्कोहोल मिळेल. हे तुम्ही काय करायचं, लिहायचं आहे. बघा, त्याच्यानंतर पुढीलचं एक्झाम्पल घेऊयात आपण. बघा, नेक्स्ट पॉईंट म्हणूयात आपण अल्डिहाइड पाहिला, कीटोन पाहिला. त्याच्यानंतर आता आपल्याला घ्यायचा आहे इस्टर. त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, इस्टर. ओके, तर सर्वांना इस्टरचा फॉर्म्युला माहिती असेल. कोण सांगेल काय इस्टरचा फॉर्म्युला, इस्टरचा फॉर्म्युला काय आहे, कोण सांगेल. तर बघा, इस्टरला कसं लिहितो आपण, RC डबल बॉन्ड OR'. हा काय आहे तुमचा इस्टर. हा काय आहे इस्टर. जर समजा आपण इस्टरवरती ग्रिग्नार्ड रिएजंट टाकला तर तुम्हाला उत्तर अल्कोहोल येतं की नाही, सगळे आपल्याला अल्कोहोल मिळत आहेत. बघा, असं आहे का कशामध्ये वेगळा काय प्रोडक्ट मिळाला आहे, काही सुद्धा नाही.
सगळ्यांमध्ये आपल्याला काय मिळालं आहे, अल्कोहोल मिळालं आहे. तसंच आपण इस्टरमध्ये सुद्धा केल्यानंतर आपल्याला अल्कोहोल मिळतो, पण कसा मिळतो ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पाहूयात, लिसन हिअर. बघा, आर सी डबल बॉन्ड ओ, ओ आर डॅश ester on reacted with alkyl magnesium halide. This is Grignard reagent, this is Grignard reagent, and this is ester. Okay, in presence of water to form तुम्हाला काय मिळेल, आर सी. बघा, जो तुम्हाला आन्सर मिळणार आहे तो त्या ठिकाणी काय मिळणार आहे, ईस्टर घेतला. तुम्ही काय घेतला ह्या ठिकाणी, ईस्टर घेतलाय. तर जो आहे तुमचा RMgX त्या ठिकाणी तुम्हाला काय मिळतो, अल्कोहोल मिळतो. तर तो अल्कोहोल जो आहे तो कोणता असेल, टर्शरी अल्कोहोल असेल. तो कोणता अल्कोहोल असेल, टर्शरी अल्कोहोल असेल. हे आपल्याला काय करायचं ह्या ठिकाणी बघायचं आहे. आणि जो तुमचा बाय प्रॉडक्ट असेल तोही तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी लिहू शकता. बाय प्रॉडक्टशी आपल्याला देणं घेणं नाही आहे. बघूयात आता ह्या ठिकाणी मेकॅनिझम कसं होतं. बघा, मेकॅनिझम बघा. ओके, आर सी डबल बॉन्ड ओ, ओ आर डॅश ऑन रिॲक्टेड विथ RMgX. आर वरती मायनस आहे, अटॅक केला ईस्टरवरती, हा बॉन्ड वरती गेला. ओके, नीट लक्ष द्या. ह्या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे की जो तुमचा OR डॅश ग्रुप आहे हा कसा आहे, गुड लिव्हिंग ग्रुप आहे बाळांनो. हा कसा आहे, गुड लिव्हिंग ग्रुप आहे. म्हणजे तो इझिली रिॲक्शनमधून निघून जातो, रिमूव्ह होतो. ओके, ज्यावेळेस आपण अटॅक ह्याच्यावरती करतो त्यावेळेस हा बॉन्ड वरती जाईल, परत अजून काय होईल, रिटर्न येईल. कारण हा ग्रुप कसा आहे तुमचा, गुड लिव्हिंग ग्रुप आहे. त्यामुळे तो काय होईल, निघून जाईल. म्हणजेच काय येईल तुमचं, आर सी डबल बॉन्ड ओ आहे असाच. त्याच्यानंतर ह्याला अटॅच काय झाला आपला, हा आर. ह्याला अटॅच आपला काय झालाय, आर. ओके, बाय प्रॉडक्ट तुमचा तो बाहेर पडला असेल. हा झाला तुमचा काय, कीटोन तयार झाला. हा काय झाला, कीटोन. आणि आपण पाहिलंय, काय पाहिलंय, जर फर्दर अजून एकदा आपण याच्यावरती ग्रिग्नार्ड टाकला. ओके, फर्दर अजून याचं काय होतं, ग्रिग्नार्ड रिएक्शन याच्यावरती ॲड होतो. एक्सेस ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट टाकला जातो. ॲड झाल्यानंतर तुम्हाला काय मिळतो, टर्शरी अल्कोहोल. आपण पाहिलंय कीटोनवरती RMgX पाय टाकला तर तुम्हाला काय मिळतो, टर्शरी अल्कोहोल. म्हणजेच तुमचा ह्या ठिकाणी आर सी ओ एच, ह्या ठिकाणी आर आणि ह्या ठिकाणी काय असेल तुमचा आर असेल. हे तुम्ही काय करू शकता, पाहू शकता. आणि ह्याला आपण म्हणतो टर्शरी अल्कोहोल. ह्यालाच आपण काय म्हणतो, टर्शरी अल्कोहोल. कळतंय सर्वांना. ते तुम्ही काय करा, नोट डाऊन करून घ्या, लिहून घ्या. लिहिलं सर्वांनी, लिहून घ्यायचंय पटकीने तुम्हाला. लिहिलं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूयात आपण, ह्याचे काही एक्झाम्पल आहेत. एक्झाम्पल पाहूयात. बघा, ह्याच्यामध्ये एक्झाम्पल पाहूयात म्हणजे तुम्हाला अजून छानसं कळेल. ओके, बघा एक्झाम्पल आहे, तुम्ही CH3 CH2 C डबल बॉन्ड O OCH3 ईस्टर आहे. हा याच्यावरती टाकतो मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड CH3 MgBr. ओके, इन प्रेझेन्स ऑफ वॉटर टू फॉर्म तुम्हाला काय मिळेल, CH3 CH2 COH CH3 CH3 हा मिळेल तुम्हाला टर्शरी अल्कोहोल. ओके, बघा मेकॅनिझम कसं होतं पाहूयात. मेकॅनिझम हे असेल तुमचं एक्झाम्पल. ओके, बघा मेकॅनिझममध्ये CH3 CH2 C डबल बॉन्ड O OCH3 प्लस CH3 वरती चार्ज असतो मायनस, Mg वरती प्लस, Br वरती मायनस. CH3 मायनस अटॅक करतो कार्बोनिल कार्बनवरती, हा बॉन्ड वरती जाईल, परत काय होईल तुमचा हा रिटर्न येईल.
आणि हा जो तुमचा OCH3 आहे हा कसला ग्रुप आहे, अल्कोहोलिक गुड लिव्हिंग ग्रुप आहे, त्यालाच आपण मिथॉक्झी असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, मिथॉक्झी असं म्हणतो. ते तुम्ही काय करू शकता, ह्या ठिकाणी लिहू शकता. ओके, लिहिलं सर्वांनी हे. त्याच्यानंतर काय येईल तुम्हाला उत्तर, CH3 CH2 C डबल बॉन्ड O, ह्या ठिकाणी काय येईल तुमचा हा CH3 जो आपण ह्या ठिकाणी ऍड केलेला आहे तो, आणि OCH3OH तुमचा बाहेर पडेल. हा काय झाला तुमचा कीटोन झाला. ह्यालाच आपण काय म्हणतो 2-ब्युटॅनोन. फर्दर अजून एकदा काय केलं जातं ह्याच्यावरती, RMgX म्हणजेच आपला हा मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, CH3 MgBr टाकला जातो. ओके, CH3 मायनस आहे, परत ह्याच्यावर अटॅक करेल, परत बॉन्ड वरती जाईल, परत तुमचा काय तयार होईल, CH3 CH2 CO MgBr. हे सर्वांना माहिती असेल, हा O मायनस होतो आणि MgBr त्या ठिकाणी जोडला जातो. हा तुमचा CH3 आणि हा जोडलेला CH3. परत ह्याच्यावरती जर समजा आपण वॉटर टाकलं, पाणी टाकलं, तर तुम्हाला काय मिळतं, टर्शरी अल्कोहोल. हे आपण काय केलेलं ह्या ठिकाणी पाहिलेलं आहे. हा OH, हा CH3 आणि हाही असेल काय तुमचा CH3. ह्यालाच आपण काय म्हणतो, टर्शरी अल्कोहोल. ह्यालाच आपण काय म्हणतो, टर्शरी अल्कोहोल. ती तुम्ही ह्या ठिकाणी नोट डाऊन करून घेऊ शकता. ओके, याचं जे नाव असेल IUPAC नेम, कोण सांगेल नाव काय असेल याचं, नाव काय असेल, 2-मिथिल, काय नाव असेल याचं, 2-मिथिल ब्युटेन टू ऑल, ब्युटेन टू ऑल, 2-मिथिल ब्युटेन टू ऑल. हे तुम्ही काय करायचं ह्या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे. सर्वांनी लिहून घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके, लिहिलं सर्वांनी, सर्वांनी लिहून घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या. त्याच्यानंतर पुढं आपल्याला अजून अल्कोहोल तयार करण्याच्या मेथड बघायच्या आहेत. सर्वांनी अगोदर लिहून घ्या, खूप महत्त्वाचं आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पाहूयात आपण. बघा, लिसन हिअर. हे जे ग्रिग्नार्ड रिॲक्शन आहे, ह्या ग्रिग्नार्ड रिॲक्शनचं एक एक्सेप्शन केस आहे. तुम्हाला आता इथं अल्डिहाइड कळाला, कीटोन कळाला. जर समजा तुमचा इस्टर असेल, इस्टरवरती RMgX टाकला तर तुम्हाला काय मिळतो, टर्शरी अल्कोहोलच मिळतो. काय मिळतो, टर्शरी अल्कोहोल. हे तुम्ही लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. पण जर समजा बघा, ह्याचं एक एक्सेप्शन केस आहे, ग्रिग्नार्ड रिॲक्शनची एक एक्सेप्शन केस आहे. कोणती केस आहे बघा, HC डबल बॉन्ड O CH2 CH2OH. ओके, ह्याच्यावरती जर समजा तुम्ही ग्रिग्नार्ड रिएजंट टाकला RMgX तर ह्याच्यामध्ये रिॲक्शन होत नाही, नो प्रोडक्ट. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. एक एक्सेप्शन केस म्हणून काय केलं जातं, मानलं जातं. ते तुम्ही काय करा, नोट डाऊन करून ठेवा. एक्सेप्शन केसमध्ये ह्याला काय करायचं आहे, नोट डाऊन करून ठेवायचं आहे. नो प्रोडक्ट का होत नाही प्रोडक्ट ह्याचा, तर हा जो तुमचा ग्रिग्नार्ड रिएजंट आहे ह्या ठिकाणी अल्कोहोलिक ॲसिडिक कॅरेक्टर दाखवतो. त्याच्यामुळं हिथला जो आहे तो तुमचा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत नाही आहे आणि तो तुमचा होत नाही. जर एक्सेस अप टाकलं तर तुमचं ती रिॲक्शन होऊ शकते, पण अशा प्रकारे ग्रिग्नार्ड तुमची इझिली याच्यावरती होऊ शकत नाही आहे. त्यामुळे त्याचा प्रोडक्ट मिळत नाही. फक्त लक्षात ठेवा, याच्यावरती प्रोडक्ट त्याचा मिळत नाही. ओके, पुढे बघूयात आपण. ओके, पुढे बघायची आपल्याला पुढची ग्रिग्नार्ड रिॲक्शन. पुढचं बघायचं आपल्याला इपॉक्साइड. पुढे आपल्याला बघायचं आहे इपॉक्साइड. ओके, तर इपॉक्साइड काय आहे, कुणाला माहिती आहे? इपॉक्साइड जे आहे ते काय आहे, तुम्हाला माहिती असेलच. काय आहे इपॉक्साइड? सर्वांना माहिती आहे इपॉक्साइड काय आहे? कोण सांगेल इपॉक्साइड काय आहे? माहिती आहे कोणाला इपॉक्साइड? बघा, पुढं बघायचं आपल्याला इपॉक्साइड. ओके, इपॉक्साइड म्हणजे काय असतो बघा, ह्या ठिकाणी CH2, ह्या ठिकाणी CH2. ओके, त्यालाच आपण इथिलीन ऑक्साईड असंही म्हणतो. हा आहे तुमचा इपॉक्साइड. म्हणजे याच्यात
2 कार्बनमध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये ट्रायंगल होतो आणि त्याच्यामध्ये एक ऑक्सिजन येतो, त्याला आपण इपॉक्साईड म्हणतो. ओके, सर्वांनी लक्षात ठेवा, कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा. कधी कधी असंही दिलं जातं इपॉक्साईड, पण याच्यात लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये 2 कार्बन असतात, त्याला इथिलीन ऑक्साईड म्हणतो. ओके, तर बघूयात आता आपण इपॉक्साईडवरती काय होतं. बघा, इपॉक्साईड ऑन रिॲक्टेड विथ मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड CH3 MgBr. ओके, इन प्रेझेन्स ऑफ वॉटरच असेल H2O 2 फॉर्म काय होईल तुमचा, ह्याच्यामध्ये काय होणार आहे, तुमचा अल्कोहोल तयार होणार आहे. याच्यामध्ये काय तयार होणार आहे, अल्कोहोल तयार होणार आहे. तर काय होणार आहे, अल्कोहोल OH CH2 CH2 CH3. ओके, तुम्ही म्हणसाल सर ह्या ठिकाणी 2च कार्बन आहेत, ह्या ठिकाणी 3 कार्बन कुठून आले, पण आपला हा CH3 मधला कार्बन ऍड होणार आहे. बघूया त्याचं मेकॅनिझम कसं होतं. बघा, ह्याचं जे मेकॅनिझम आहे ते कसं होतं ते आपल्याला बघायचं आहे. तोपर्यंत काय करा, तुम्ही हे नोट डाऊन करून ठेवा. आपल्याला याच्यामध्ये मेकॅनिझम कसं आहे, काय आहे ते थोडं बघायचं आहे. ओके, बघा ह्याच्यामध्ये मेकॅनिझम कसं होतं. इपॉक्साईड घेतला, बघा हा इपॉक्साईड आहे, ह्याच्यावरती आपण टाकला CH3 MgBr. ओके, CH3 वरती चार्ज मायनस. इपॉक्साईड ही जी रिंग आहे बाळांनो, ही स्टेरिक हिंड्रन्स आहे. ह्याच्यामध्ये काय आहे, स्टेरिक हिंड्रन्स आहे. ओके, हा जो तुमचा स्टेरिक हिंड्रन्स आहे, हे स्टेरिक हिंड्रन्समुळे काय होतं, ही रिंग ओपन होते. म्हणून काय करायचं, CH3 जो आहे तो एका कार्बनवरती अटॅक करायचा आणि हा बॉन्ड काय करायचा, ऑक्सिजनकडे जाऊ द्यायचा. हा बॉन्ड इकडेच का, तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑक्सिजनची कशी आहे तुमची, जास्त आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑक्सिजनची कशी आहे, जास्त आहे. हा बॉन्ड इकडे गेला, ही रिंग काय झाली तुमची, इकडं ओपन झाली. म्हणजेच काय येईल बघा, हा तुमचा O मायनस CH2 आहे असा, दुसरा CH2 आहे असा, ह्याला काय जोडलाय आपण CH3. हा O मायनस झाला, CH2 आहे असा, हा पुढचा CH2 आहे असा, हा ह्याला काय जोडलाय आपण CH3. ह्याच्यावरती काय टाकला जातो, MgBr असेलच तुमचा, हा प्लस असेल. ह्याच्यामध्ये बॉन्डिंग फॉर्मेशन होतं, म्हणजेच काय होईल तुमचा O MgBr, या ठिकाणी CH2, दुसरा CH2 आणि तिसरा CH3. परत ह्याच्यावरती जर समजा तुम्ही वॉटरची ॲडिशन केली, ह्याच्यावरती समजा तुम्ही वॉटरची ॲडिशन केली तर तुम्हाला काय मिळेल, OH. ह्या ठिकाणी काय होईल, हा जो बॉन्ड आहे तो ब्रेक होईल. ओके, कळतंय सर्वांना, हा जो बॉन्ड आहे तो काय होईल तुमचा, ब्रेक होईल. कोणता, O Mg मधला हा बॉन्ड ब्रेक होईल आणि तुम्हाला OH CH2 CH2 आणि हा तुमचा CH3. याचंच नाव काय आहे, प्रोपॅनॉल. याचंच नाव काय आहे, प्रोपॅनॉल. हे तुम्ही काय करू शकता, लक्षात ठेवू शकता. आणि तुम्हाला काय करायचं आहे, नोट डाऊन करून ठेवायचं आहे. म्हणजे लक्षात काय ठेवायचं आहे, तुम्ही जर समजा इपॉक्साईड घेतला तरी त्याच्यावरती ग्रिग्नार्ड केलं तरी सुद्धा तुम्हाला काय मिळतो, अल्कोहोल मिळतो. हे तुम्ही काय करायचं, ह्या ठिकाणी नोट डाऊन करायचं आहे. ओके, कळतंय सर्वांना. हे तुम्ही काय करा, नोट डाऊन करून घ्या. राहिलेला पॉईंट आपण काय करूयात, नंतर पाहूयात. ओके, लिहून घ्या सर्वांनी, नोट डाऊन करून घ्या. ओके, थँक्यू व्हेरी मच.